तर आमच्या सगळ्यांच्या वतीने त्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि आम्ही सगळेजण पहिल्यांदी अशा आलो या पोलीस स्टेशनमध्ये की सगळेजण आनंदी आहेत. नाहीतर पोलीस स्टेशन हे तक्रार देण्याचं ठिकाण आहे, पण आज आपण सगळेजण खुश आहोत. यांनी काम केलेलं आहे. हा प्रसंग आपण म्हणतात ते मला आमच्याकडे सतत निगेटिव्हिटी. आज तुम्ही काहीतरी निगेटिव्हिटी कमी करणार आहे. आणि सर तक्रार ज्यावेळेस मोबाईल हरवला सगळ्यात पहिले इथं तक्रार दिल्याच्या नंतर गोरे साहेबांना भेटतो, विशेष नमूद करणार. त्यांनी पहिले शब्द वापरले, सर काळजी करू नका, तुमचा मोबाईल मिळणार आहे. आणि खरोखर त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले. आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुमचे आभार. सर आणि लोकांकडून ऐकून आहे आम्ही की बाबा मोबाईल सापडत नाही, पण आज आम्हाला कळालं की मोबाईल 100% सापडतो. मी तर खूप आनंदी आहे. हे कळवा तुमच्या सोशल मीडिया मार्फत सगळ्यांना टाका. वाटलं नव्हतं की मोबाईल कमीत कमी त्या पोर्टलवर तरी दाखल करते. बेसिकची कंप्लीट आपण कोणाला नाही म्हणतच नाही, लगेच आपण घेतो. म्हणजे त्या पोर्टलवर एकदा EMI नंबर हे पडलं ना, 1 महिन्यानं 2 महिन्यानं जेव्हा त्याने उपयोग केला त्यावेळेस त्याचा तो दुसरी कोण घेऊ शकत नाही ना. नाहीतर घरी खेळलंच मग ते. आणि आज तुम्हाला कुठेतरी भीती असते ना, पोलीस खूप स्ट्रिक्ट असतात, पण असं वाटलं तुमच्याकडे बघून किंवा पोलीस जेव्हा पोलीस स्टेशनचा स्टाफ बघून असं वाटलं की तुम्ही खूप छान आहात. आम्ही 100% स्ट्रिक्ट आहे, पण पाहिजे तिथं स्ट्रिक्ट आहे. नागरिकांसाठी कशामुळे नागरिकांना मदत करण्यासाठी आम्ही आहोत. जे कल्पित आहे, गुन्हेगार आहेत, आरोपी आहे, त्यासाठी आम्ही कडकच असणार. त्यांना घामच सुटला पाहिजे. मॅडम आल्यानंतर त्यांना त्यांचा नंबर सांगता येत होता. त्यावेळेस मॅडमला म्हणलं की घाबरू नका, पहिल्यांदा जरी पोलीस स्टेशनला आल्या, परंतु मग त्यांचा जो पोलिसांबद्दलची आहे तर ती आता तुम्ही तुमच्या मनातून कॉन्फिडन्सली बोलू शकते की मी आज माझे पोलिसांबद्दल 75% नागरिकांना पोलिसांना काम पडतं. पासपोर्ट शिवाय सामान्य नागरिकांचं काही काम पडत. हे सामान्य नागरिकांचं आहे. सकाळी मी आले मला स्वतःचा मोबाईल नंबर सुद्धा सांगितलं नव्हता. हरवलं किंवा केलं पण मी पाहिजे. आता येताना कॉन्फिडंटली मी म्हणते सर गोरे सरांची खूप खूप मनापासून आभार माझ्याकडे. आता आपल्या मारुती सरांनी हनुमानाच्या ताकदीचं काम हातात घेतलं. त्या कार्याला कुंभार सरांनी आकार दिला आणि कल्याणकर साहेबांनी मार्गदर्शन करून सगळ्यांचं कल्याण केलं. सरांचं आमच्यासाठी नेहमीच मार्गदर्शन पाठीशी उभा राहतात. टीम